नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मी आज तुम्हाला जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आपापल्या सोशल मीडियावर शेअर करा असं सांगणार आहे आणि त्यासोबत एक मुद्दा देखील मांडावा अशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे. म्हणजे एरवी माझा व्हिडिओ काढा आणि तो सोशल मीडियावर शेअर करा असले उद्योग मी कधी केलेले नाही आहेत किंवा असं मी तुम्हाला विनंतीही केलेली नाही, पण आज मात्र ती विनंती करतोय. ही विनंती करताना कदाचित मी कोणाचा समर्थक, पाठीराखा असं वाटण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तर ज्याचा जो समज आहे तो समज कायम ठेवावा आणि याविषयीचं मत नक्की घ्यावं असं मला अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीला प्रचंड लक्ष केलं जात आहे, टार्गेट केलं जात आहे आणि फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून बादच व्हावेत यासाठीची व्यवस्था केली जाते. निमित्त कोणतंही असो, प्रकरण कोणतंही असो, त्यात देवेंद्र फडणवीसांना ओढलं जातं. म्हणजे कसंही करायचं आणि गृहमंत्रालयाशी संबंध दाखवायचे आणि गृहमंत्री कसे अपयशी आहेत हे दाखवायचं, हा प्रयत्न जोरदार पद्धतीनं सुरू आहे. अर्थात देवेंद्र फडणवीसांच्यावरती असे अटॅक होणं मी स्वाभाविक समजतो. स्वाभाविक यासाठी की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काही चमत्कार करून दाखवला आहे, हो चमत्कारच म्हणतो मी, त्या चमत्काराला अन्य कोणीही करू शकलेलं नाहीये. म्हणजे एक देवेंद्र 5 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळतो, जे शरद पवारांना त्यांच्या हयातीत जमलेलं नाहीये. एक देवेंद्र आपापल्या जोरावर महाराष्ट्राची सत्ता आणून दाखवतो. एक देवेंद्र म्हणजे अकेला, बरं का, एकचा अर्थ अकेला देवेंद्र शरद पवारांनी स्थापन केलेली सत्ता उलथवून टाकतो. अकेला देवेंद्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून परत एकदा आपल्या विचाराची सत्ता प्रस्थापित करतो. अकेला देवेंद्र त्याच्यावर झालेल्या, एकट्यावर झालेल्या सगळ्या हल्ल्याला पुरून उरतो आणि तरीही राजकारणात शाबूत राहतो. मग असा हा देवेंद्र अडनावाने फडणवीस असल्यामुळे टिकला नाही पाहिजे यासाठीची व्यवस्था केली जाते. काय काय उपहास करावा तर किती. म्हणजे बघा, सोम्यापासून गोम्यापर्यंत, डोम्यापासून काय अजून पुन्हा गोम्यापर्यंत सगळेच्या सगळे एकट्या फडणवीसांच्या वरती अटॅक करत असतात. मराठवाड्यात उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या पासून, म्हणजे जरांगेंचा एकमेव लक्ष कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहे, एकमेव, बाकी काहीच नाही. त्याला सांगा, त्याला बोला, त्याला म्हणतो, या स्वरूपाची एकेरी, असभ्य, घाणेरडी, बबच्या बाराखडीतली भाषा आणून फडणवीसांना शिव्या घातल्या जातात. बाकी कोणी सापडत नाही जरांगेंना. म्हण आहे ना, चालना कुठं बडविले भट, ते चाललंय. आणि दुसरा एक प्रॉब्लेम आहे, देवेंद्रच्या जातीची माणसं देवेंद्रला कधी खुलेपणाने समर्थन करायला येत नाहीत, हा देवेंद्रचा प्रॉब्लेम आहे. बाकी असं फार काही त्याला मी बाकीच्यांचं यश आहे असं मानत नाही. त्या जातीची माणसं मग चिकित्सा करत बसतात कागद घेऊन, हे चुकलेलं आहे का, हिंदुत्वासाठी काय केलंय जरा सांगाल का, किंवा अजून काही त्याने चूक केलेली असेल तर ती त्याला कसं दुरुस्त करणार, हे असं सांगायला जातात. हा म्हणजे अन्य लोकांच्या बाबतीत, पवारांच्या बाबतीत जसं आहे ना की नाही आम्ही पवारांच्या पाठीमागे, कारण पवार आमचे, तिथे जातीयवाद नसतो होत. पवारांच्या मागे उभे राहणारी माणसं पवारांची जात म्हणून पवारांच्या मागे उभे राहत असतील तर जातीयवाद नसतो होत. जरांगेंच्या माणसं मागे उभे राहणारी माणसं आम्ही जरांगेंच्या जातीचे म्हणून उभं राहत असतील तर तिथे जातीयवाद नसतो होत. भुजबळांच्या जातीची माणसं भुजबळांच्या मागे उभी राहणार असतील तिथे जातीयवाद नसतो होत. पण फडणवीसांच्या जातीची माणसं आम्ही फडणवीसांचे समर्थक म्हणून उभे राहणार असतील तर तिथे जातीयवाद होतो. अनाजी पंतांची औलाद असतात, अजून काय 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 असतात, कृष्णाजी भास्करची औलाद असतात. असू देत, हरकत नाही. कोण कोणाची औलाद आहे यावर कोण काय कसं ठरत नसतं. कोणाच्या पोटी जन्माला आलाय म्हणून त्याच्या वृत्ती आणि प्रवृत्ती ठरत नसतात, तर त्या वेगळ्या असतात. नरसिंह अवतार घ्यायला लावलेला भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आला होता म्हणून त्याची भक्ती कमी नव्हती झाली, हे ज्ञानदानी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे, तुकोबांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की तिथे फिरंगी अटिता नय बारा रुके, गुणे मोले विके सहस्त्रवरी, आणि काही तैसी चंदनाची झाडे, परिमळे वाढे मोल दया. तुकोबांनी सांगून ठेवलाय, जन्मल कुठे काय, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. त्यामुळे तुकोबांनी आम्हाला सांगून ठेवलंय की अरे जातीसोबत काही नसतं, आपण त्या ज्याचं काम आहे त्याच्या कर्तृत्वाला
वंदन करायला पाहिजे. त्यामुळे काही फरक पडत नाही कोण कोणाच्या पोटी वंशज म्हणून जन्माला आला आणि कोणी म्हटलं म्हणून त्याचा फरक पडत नसतो. जगजाहीरपणे हे सगळं मांडायला हरकत नसते. लोक आपल्या जातीच्या मागे उभे राहतात, त्यामुळं आम्हाला आपल्या जातीच्या मागे उभे राहावं लागतं, हिंदूंच्या मागे उभं राहावं लागतं, ब्राह्मणांच्या मागे उभं राहावं लागतं. आहे आम्ही पुढे सारखा असं म्हणावं लागतं. या फडणवीसांच्या वरती किती राग. मी जरांगे सांगितलं, पवार सांगितलं, म्हणजे पवारांनी बोलावं, गेला बाजार सुषमा अंधारेंनी सुद्धा बोलावं. काय कोण बोलावं? उद्धव ठाकरे काय फडतूस काय म्हणतात, अमुक काय म्हणतात, तमुक काय म्हणतात, संजय राऊत तर रोजच बोलतात. म्हणजे मला कमालाची वाटायला लागते की उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, मनोज जरांगे, शरद पवार, जयंत पाटील, नाना पटोले, अरे फौजच्या फौज आहे, फौजच्या फौज लागलेली हे सगळं बोलायला. आणि ही सगळी फौज देवेंद्र फडणवीसांच्या वरती त्यांची जात म्हणून टार्गेट करत असते. जयंत पाटलांनी तर हद्द गाठली, हद्द. म्हणजे मी जयंत पाटलांना किर्लोस्करांचे पाहुण्यात किर्लोस्कर चालतात, किर्लोस्करांचे पाहुणे म्हणून थोडासा जरा आदरानं बघत होतो. त्या जयंत पाटलांनी शेवटी देवेंद्र फडणवीसांची बायको काढलीच. दुसरं काही नाही सापडलं ना, फडणवीसांच्या बायकोकडे जावं लागतं आणि तिथे देवेंद्र फडणवीसांची बायको काढली. माझी लोकांना विनंती आहे, अशा एखाद्याच्या बायकोला टार्गेट करून बोलणं तुम्हाला आवडतं? अहो, जशी उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूती निर्माण केलीत ना, तशी देवेंद्रच्या बायकोच्या विषयी सहानुभूतीची गरज नाहीये. पण तुम्ही किमान त्याची बायको काढून त्याला टार्गेट केलं जात आहे, यावर तरी लक्ष देणार आहात की नाही? काय बोलले जयंत पाटील ऐका. लाडका काका, लाडकी काकी अशा सगळ्या योजना येण्याची शक्यता आहे. आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको योजना, ऐकलं, लाडकी बायको योजना काढावी. पटेल साहेब, ते बहुतेक देवेंद्र फडणवीस वृश्चिक राशीचे असावेत, गप्प काय बसत नाहीत, ते अटॅकवर अटॅक करत राहतात. आणि मग त्यांनी जयंत पाटलांना जे उत्तर दिलं ते ऐका आणि लक्षात ठेवा, ही असली उत्तरच देवेंद्र फडणवीसांच्या वरती टीका करणाऱ्यांचा द्वेष अधिक वाढवत असतात. बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. शरद पवार की जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है उसके अध्यक्ष जयंत पाटिल ने कहा है कि अब लाडली बहन और लाडली भाई का लाडली पत्नी योजना भी ले आए, वो तंज कस रहे हैं. देखिए, हम लाडली पत्नी योजना इसलिए नहीं लाना चाहते कि उनकी पार्टियों में कई लोगों को प्रॉब्लम हो जाएगा कौन सी पत्नी के लिए योजना लाए, इसलिए हम नहीं लाएंगे. ऐकलं, हे ऐकल्यावर जयंत पाटलांनी खरं तर गप्पच बसायला हवं ना. म्हणजे उगाच अनेकांच्या, मी जयंत पाटलांच्या म्हणत नाही, म्हणजे उगा आपण कशाला कोणावर आरोप करा, आपलं काय तसं म्हणणं नाही. जयंत पाटील एकवचनी, एक पत्नी, एक बाणी, अगदी व्यवस्थित सत्यवादी, सत्यवचनी सगळंच आहेत. म्हणजे त्यांचं काही इस्लामपूर वेगळं, सांगली वेगळं, पुणे वेगळं असलं काय याचा आपला दावा नाहीये. ते हवे सज्जन आहेत बिचारे. पण अनेकांची जी डबल सिम कार्डवर मोबाईल चालतो, काही काहींचा ट्रिपल सिम कार्डवाला मोबाईल आहे, ट्रिपल सिम कार्डवाला, म्हणजे 3 सिम कार्ड चालतात. चायना मॉडेल असले की ट्रिपल सिम कार्ड सुद्धा चालतात. हे देवेंद्र फडणवीसांचा मोबाईल तरी सिंगल सिमवाला आहे. नेटवर्क नीट देत असेल नसेल, कॉल कट होत असेल, कॉल ड्रॉप होत असेल, पण ते सिंगल सिमच वापरतात. पण इकडे डबल सिम, ट्रिपल सिम वाल्यांचे मोबाईलवाल्याने उगाच नेटवर्कचा जांभूळ गुत्ता करून ठेवलेला असतो आणि तो उघड होण्याची जास्त शक्यता असते. फडणवीस असं बोलतात, खरं बोलतात आणि खरं बोलले की मग ते टीकेचे धनी ठरतात. फडणवीसांच्या बाबतीत हे असंच झालेलं आहे आणि तिथे त्यांनी हे उत्तर दिलं आहे. फडणवीसांच्या वरती आरोप करणाऱ्यांची संख्या कमी नाहीये, प्रचंड आहे. सगळेच आरोप करत राहतात, पण हा बाबा महाराष्ट्राच्या राजकारणात शांतपणे टिकून आहे. अजून एक सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत वर्तुळातल्या काही लोकांना देवेंद्र फडणवीस राजकारणात नको आहेत. महाराष्ट्राच्या काही लोकांना म्हणतोय नको आहेत, म्हणून ब्राह्मण नेता नको अशा आशयाची कॅम्पेन देखील त्या लोकांनी चालवलेली आहे आणि ते विरोधकांच्या कॅम्पेनला छुपी मदत करत असतात. फडणवीसांनी जमवलेल्या सगळ्या एकूणच या महिरपाला घेऊन तो आपल्या भोवती गुंफावा आणि सत्तेची चव आपण चाखावी असं वाटणारे भाजपातले काही नेते आहेत, ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय राजकारणात जावं असं वाटतं. त्यांच्यासाठी सांगून ठेवतो,
देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात गेले तरी महाराष्ट्राची धुरा त्यांच्याकडेच राहील, गेले तरीही राहील. त्यामुळं त्यांच्या बाबत कधी उगाचच गेला की आपलं असं समजून आपल्याला नीटपणे राहू देतील ही शक्यताच मला दुरापास्त दिसते. शरद पवारांच्या सारीपाटावरचे सोंगटे बनून राहणाऱ्यांनी सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस सब कुछ जहर पी लेते हैं फिर भी जी लेते हैं, हे त्यांच्याच वाक्यात ऐकूया. मैं आपको एक बात बोलता हूँ कि हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं. आणि हाच व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करून एक प्रश्न सगळ्यांना विचारूया. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय राजकारणात जावं की नाकावर टिचून महाराष्ट्रातच काम करत राहावं? आपल्याला काय वाटतंय नक्की सांगा. नमस्कार.